नाही माहित हो. सांगितलं तेवढं कर, चल. आणते स्वामी. मी का रांगेत दर्शन घेऊ? हो, आम्ही का रांगेत उभे राहू? ऐका ऐका, हे पहा, या सगळ्यांप्रमाणे तुम्हालाही रांगेतच दर्शन मिळेल. अहो, स्वामी स्थानाचा नियमच आहे हा. तुम्हाला माहित नाही मी कोण आहे ते. कोण आहात आपण? तुम्ही माईला बोलवून आणा, मग तुम्हाला कळेल मी कोण आहे ते. बरं ठीक आहे, मी माईंना बोलवून आणतो. आपण इथेच थांबा. स्वामी प्रणाम. स्वामी प्रणाम. काय ग, तुम्हा दोघा बहिणींमध्ये तर फारच फरक आहे. स्वामी काय करणार, माई माझी थोरली बहीण आहे, पण तिचं नशीब माझ्यापेक्षा उजवं आहे. अगं फक्त नशिबावर नसतं सगळं. तुम्हाला जे मिळतं तुम्ही त्याचा विनियोग कसा करता यावर सगळं अवलंबून असतं. माफ करा स्वामी, पण मला हे काही मान्य नाही. मी लहानपणापासून पाहतेय, माईला माझ्यापेक्षा जास्तीच मिळालंय. या संधीचा फायदा करून घेता येईल. सख्या बहिणी पक्क्या वैरिणी आहेत. आमच्याकडून काय हवंय तुला? स्वामी तुमची कृपा. बर, पण एका अटीवर. तुला आणि मायला आम्ही दोघींनाही सारखंच दान देणार, दोघींवर सारखीच कृपा करणार. मग पाहू काय होतंय ते. तरी स्वतःच्या आणि माईच्या नशिबाबद्दलची जी तक्रार आहे त्याचा सुद्धा निराकरण होईल. ठीक आहे स्वामी. हा बुवा या दोघींना काय देणार असेल? शिव शंकर शंभो.